ज्या वस्तूचा तिन्ही काळी अनुभव येतो, प्रत्यय येतो, ती वस्तू सत्य असते. जगताचा अनुभव तिन्ही काळामध्ये येत नसल्यामुळे जगत हे असत्य आहे. न्याय असा आहे, असत्य वस्तू सत्य वस्तूचा विरोध करू शकत नाही. उदाहरण, रज्जू सर्पाकार भासे एवढं. एक मनुष्य वाटेने चालत असताना संधी काला आहे, काही प्रकाश आहे, काही अंधार आहे, अंधुक दिसतंय सगळं. प्रवास करत असताना वाटेच्या कडेला एक दोरी पडलेली आहे, जाड दोरी पडलेली आहे आणि नागाच्या आकाराची दोरी पडलेली आहे. त्याला भास होतो ही सर्पच आहे की काय. तो घाबरतो, ओढतो, पळून जातो. वास्तविक पाहता तो सर्प असतो का? काय सत्य काय आहे? दोरी सत्य आहे. जी सत्य वस्तू तिला अधिष्ठान म्हणतात. म्हणून सर्पाला स्वतंत्र असतं. जेवढे दोरीची लांबी, रुंदी, जाडी, उंची आहे तेवढा सर्प भासतो. म्हणून सर्पाचं भासणं दोरीच्या अस्तित्वानं सर्पाचं भासणं आहे. म्हणून सर्पाला स्वतंत्र सत्ता नसते आणि जी वस्तू भासते त्याला अध्यस्त म्हणतात. म्हणून दोरीच्या अस्तित्वानं सर्पाचं अस्तित्व आहे. सर्पाला स्वतंत्र अस्तित्व नसतं आणि त्याला स्वतंत्र अस्तित्व नाही, ते अधिष्ठान रूपच असतं. भगवान परमात्मा अधिष्ठान सत्य, ब्रह्म सत्य, जगत मिथ्या आपल्याला सिद्धांत सांगितलेला आहे. म्हणून हे जग कसं कशा पद्धतीने जरी दिसत असलं तर ते भगवान परमात्म्याच्या विधेचे भेद करू शकत नाही. म्हणून भगवान परमात्म्याच्या ठिकाणी तिन्ही भेद नाहीत. त्रिभेद भेद आहेत ते काल परिसरे भगवान परमात्मा सर्व कालामध्ये जो अधिष्ठान स्वरूपामध्ये आपल्यामध्ये आहे, तुमच्यामध्ये, सर्व गटीरामध्ये, सर्व देशामध्ये आहे, सर्व कालामध्ये आहे, असं व्यापक भगवान परमात्म्याचं जे स्वरूप आहे ते संताचं स्वरूप आहे. विठ्ठला जगद्गुरु तुकोबाला एकदा प्रश्न विचारला, म्हणजे जगद्गुरु तुमचा परिचय. जगद्गुरु तुकोबाने म्हणले नाही मी मला तुकाराम म्हणतात म्हणून, मी वासुदेव तत्वता ही ओळख तुमची जगद्गुरु तुकोबा आहे. अनुभव व्यापू करा तुका आकाश आहे. आकाशाची व्यापक शब्दाने वाणीने सांगता येते का? आपल्याला शब्दाने वाणीने सांगता येत नाही. आकाशाची व्यापक जगद्गुरु तुकोबा आहे, संत आहे. जसं देवाचं व्यापकत्व शब्दाने वाणीने सांगता येते, तसं संतांचं सुद्धा व्यापकत्व शब्दाने वाणीने सांगता येत नाही. म्हणून जे देवाचं स्वरूप आहे ते संतांचं स्वरूप आहे. आणि म्हणून जे जे देवाकडे आहे ते संतांकडे असतं. देवाकडे सामर्थ्य आहे, स्वातंत्र्य आहे, उदारपणा आहे, संतांकडे आहे. देवाकडे पंच उदारता आहे. एकदा नामदेवराव भगवान परमात्म्याला म्हणतात, देवा मी हे दिलं ते दिलं सांगतो, तुझी यादी तरी सांग कोणाला काय काय दिलं. तेव्हा भगवंतांनी यादीच पुढे ठेवली. म्हणले सुदाम देवाला सुवर्ण नगरी करून दिली, थोडा मी उदार आहे. नामदेवराय म्हटले अगोदर त्याचे पोहे खाल्ले तर पुन्हा सुवर्ण नगरी करून दिली. अगोदर तू घेतलं तर पुन्हा दिलंच म्हणले. Oh